अजून काही प्रक्रिया नाही, परंतु 22,166 कोटीच्या कामाचे कार्यादेश दिलेले, अजून पूर्ण भूसंपादन वगैरे सगळ्या प्रोसेस आहेत। आणि एकीकडे काय स्थिती आहे, एकीकडे जर स्थिती बघितली तर राशींच्या दुकानावर 9 महिन्यापासून साखर मिळत नाही। सभापती महोदय, मी सभागृहाच्या निदर्शनास आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास ही बाब आणू इच्छितो की मागच्या 8-9 महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानावर साखर नाही। सभापती महोदय, हे सगळं होत असताना सोयाबीनची खरेदी सरकारने नाफेड मार्फत केली, परंतु करत असताना अजूनही 50% शेतकऱ्यांची सोयाबीनची खरेदी झालेली नाही। आणि ही सोयाबीन खरेदी काही काळ अशी बंद होती की बारदाना नव्हता, गोडाऊन नव्हतं, म्हणून सोयाबीनची खरेदी नव्हती। मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की 10 वर्षापूर्वीची नाताची स्थितीमध्ये आम्ही मोठ्या संख्येत सोयाबीन खरेदी केलं। 10 वर्षापूर्वी नुकतंच सोयाबीन लावायला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली होती। त्या 10 वर्षाची आणि या 10 वर्षाची तुलना करता येणार नाही। फक्त बारदाना नाही म्हणून सोयाबीन खरेदी कित्येक दिवस थांबली होती। आता मुख्यमंत्री सांगतील गोडाऊन सगळे भरले, गोडाऊनच मुळात कमी आहे। आणि म्हणून मी सांगण्याचा मुद्दा हा की हे किती किती छोटे छोटे मुद्दे आज आपल्या सरकार समोर उभे आहेत। आरोग्याची स्थिती बघितली तर सभापती महोदय, आपणही अतिशय संवेदनशीलतेने काम करत असता वेगवेगळ्या विषयामध्ये। पालघर सारख्या ठिकाणी वर्षभरात 14 मातांचा मृत्यू झालेला। सभापती महोदय, 14, मागच्या वर्षीची गोष्ट सांगतोय मी। सांगण्याचा मुद्दा हा की राज्यपालांचं भाषण तर मोठ्या ताकदीनं उभा करण्याचा प्रयत्न प्रवीण भाऊंनी केला, परंतु आज आरोग्याची स्थिती बघितली, शेतकऱ्यांची स्थिती बघितली, कायदा सुव्यवस्थेची स्थिती बघितली तर मला असं वाटतं राज्यपालांच्या भाषणाविषयी खेदच व्यक्त करावा लागेल। आज या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे सभापती महोदय, सरकारने मोठ्या प्रमाणावर पीक विमा 1 रुपयात देण्याची घोषणा केली, परंतु सरकारचेच एक मंत्री म्हणतात की 1 रुपया भिकाऱ्याला भिकारी सुद्धा घेत नाही, म्हणजे याचाच अर्थ 1 रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना दिला, मोठा उपकार केला। सभापती महोदय, कायदा सुव्यवस्थेचा विषय बघत असताना एक मंत्री, सभापती महोदय आपणही महिला क्षेत्रात मोठं काम करता सातत्यानं, आपल्या भूमिका ठीक आहे, काही गोष्टी पटत असतील न, पण तो आपला उद्देश एक महिलांना न्याय देण्याचा असतो, हे मानलंच पाहिजे। आणि मग असं असताना एक मंत्री एका महिलेला फोटो पाठवतो वेगळ्या पद्धतीचं सभागृहात बोलावं अशातली स्थिती नाही आहे, आणि पुन्हा हक्कभंग दाखल करण्याची धमकी मंत्री देतात। सभापती महोदय, महिलाही मोठ्या कुटुंबातली, ज्याचा इतिहासाशी संबंध आहे अशी महिला आहे, आणि अशा महिलांना एखाद्या मंत्र्यांनी असं फोटो पाठवणं, महिलेचं नाव कधीही मला असं वाटतं आपण कधी जाहीर करत नसतो, आणि या महिलेचं खुशाल सगळ्या दिलेलं पत्र वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर हे मंत्री महोदयाचे बगलबच्चे जाहीर करतात। सभापती महोदय, मला म्हणायचं हा आहे की जर कुंपण शेत खात असेल तर बाकीच्या जनतेनं काय करायचं, आपण लोकांना काय नाव ठेवणार आहे? तर मंत्रीच अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं आपण काय लोकांना बोलणार आहे? आपल्या राज्याचे गृहमंत्री, गृह राज्यमंत्री सांगतात पुण्यात झालेली जी घटना आहे शांततेत पार पाडली। सभापती महोदय, इथे बाजूला नीलमताई पण आहे, आम्ही सोबत काम केलेलं आहे। मला चांगलं आठवतं कर्जत जामखेडमध्ये, कोणतं गाव आहे ते, कोठेवाडी, ताईंनी काय लढा उभा केला होता। तुम्ही अनेक विषयात वाचा फोडले, परंतु जर मंत्री असं वागत असेल तर राज्यपाल एवढ्या घोषणा करतात, राज्य एवढ्या प्रगतीच्या दिशेने जाणार असं आपण म्हणतो,
जर मंत्रीच जर अशा पद्धतीनं कुंपण जर शेत खात असेल तर मला असं वाटतं ही प्रगती, भौतिक प्रगती आपली काय कामाची, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, राज्यपाल म्हणतात माझं राज्य, तर त्यांचं राज्य असं चालू आहे. शेतकऱ्याला पीक विम्याच्या नावाखाली फसवणूक या राज्यामध्ये होतीये सभापती महोदय. माता भगिनी सुरक्षित फिरू शकत नाही. मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं मंत्र्यावर काय आरोप होतात, ठीक आहे, मंत्र्यावर आरोप होत असतात, आरोप झाले नाही पाहिजे की आतापर्यंत कधी झाले नाही असं मी म्हणणार, पण आरोपाचे प्रकार काय आहे सभापती? अतिशय खालच्या स्तरावरचे आरोप या सगळ्या मंत्र्यांना सामोरं जावं लागतं, कारण याच्यामध्ये सभापती महोदय सत्यता आहे. सभापती महोदय, राज्यपालांनी वेगवेगळ्या विषयाला स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत असताना महापुरुषांविषयी राज्यपालांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. महापुरुषांचा आदर करतो या सगळ्या भूमिका राज्यपालांनी सगळ्या सांगितलेल्या आहे. परंतु आज या राज्यपालांच्या भाषणाच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो, या राज्यामध्ये कोरटकर सारखे, सोलापूरकर सारखे लोक आणि अबू आझमी सारखे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात. सरकार तर म्हटलं होतं की यांना कोर्टात, यांना जेलमध्ये टाकू. कालच मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात, सदस्यत्व रद्द केलं, ओके. परंतु जर औरंगजेबाचं असं उदात्तीकरण करण्याची हिंमत या राज्यात कोणाची झाली नाही पाहिजे. एक कोरटकर नावाची व्यक्ती, सोलापूरकर नावाचा अभिनेता ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा अवमान करतो, पराक्रमाच्या विषयी वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करतो, वाटतं यांना अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार, सभापती महोदय अजूनही करत नाही. महाराष्ट्र कर्नाटकाचा उल्लेख प्रवीण भाऊंनी केला. मागच्या 8-10 दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगावमध्ये, सभापती महोदय, वर्तमानपत्रात वेगळ्या घटना आल्या, वेगळे वेगळे प्रकार वर्तमानपत्र आले, परंतु प्रत्यक्षात तिथले लोक बेळगावचे येऊन भेटले. एका मराठी मुलीला एका कंडक्टरने, कानडी कंडक्टरने त्रास देण्याचा प्रयत्न केला, नव्हे त्रास दिला. आणि मग मराठी लोकांनी, मग मराठी माणूस तो, त्यांनी त्या कंडक्टरला चांगला चोप दिला. यांनी हा विषय महाराष्ट्र आणि कर्नाटक केला. या कंडक्टरच्या मागे अख्खं कर्नाटक राज्य उभं राहिलं. त्यांनी अन्याय करूनही, एका छोट्याशा मुलीवर त्यांनी असा प्रसंग करूनही त्याच्या मागे अख्खं कर्नाटकाचं राज्य उभं राहिलं. परंतु महाराष्ट्राच्या वतीनं याविषयी कोणती भूमिका मराठी माणसाला पाठिंबा देण्याची सभापती महोदय झालेली नाही. मग आपण हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण लढला. आज बेळगाव असेल, कारवार असेल, निपाणी असेल, हे सगळे गाव आपले आपण म्हणतो. मग त्या गावातल्या, त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे, आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, या ठिकाणी असं कुठेही झालेलं दिसत नाही. सभापती महोदय, सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा, माझं सरकार हे करणार, माझं सरकार हे करणार असं म्हटलेलं आहे. परकीय गुंतवणुकीविषयी सुद्धा सरकारने मोठ्या भूमिका व्यक्त केलेल्या आहे. सभापती महोदय, माझ्याकडे डिटेल्स आहे या सगळ्या विषयातले. परकीय गुंतवणूक, दावोसला आपलं सरकार जातं, दरवर्षी जातं, मोठी गुंतवणूक झाल्याची घोषणा करतं. यावर्षी 61 सामाजिक करार आणि धोरणात्मक सहकार्याचे करार, 7 गुंतवणुकीचे 54 आणि विदेशी कंपन्यांबरोबर 11 आणि भारतीय कंपन्यांबरोबर 43 असे एकूण 54 करार झाले सभापती महोदय दावोसमध्ये. यातल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या 31 आहेत, त्याच्यातल्या 15-20 तर आपल्या या मंत्रालयाच्या बाहेर आवाज दिला तरी जवळ त्यांचे ऑफिस असे ऑफिसेस आहेत. आणि आपण करार कुठे जाऊन केला सभापती महोदय? दावोसमध्ये. या कोणत्या कोणत्या कंपन्यांशी करार केला हे पण माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक याच्यातला 2 कंपन्या आहेत सभापती महोदय, ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा सरकारबरोबर असा करार केला होता आणि या वर्षी सुद्धा करार केलेला आहे. एक वॉरी एनर्जीज नावाची कंपनी आहे, जिने 30,000 कोटी रुपये सोलार उपकरणे आणि हरित ऊर्जेमध्ये गुंतवलेले आहे. ब्लॅकस्टोन नावाची कंपनी आहे, जी आयटीची पायाभूत सुविधा देते. मागच्या वर्षी सुद्धा या कंपनीनं एवढंच इन्व्हेस्टमेंट इथं करायचं घोषित केलं होतं
आणि या वर्षी सुद्धा याच कंपन्यांनी इथे एवढी इन्व्हेस्टमेंट करण्याची घोषणा केली. सांगण्याचा मुद्दा हे करार होतात, परंतु या कराराची अंमलबजावणी या ठिकाणी किती होते याचं सरकार पाहणी करतं का, हा माझा प्रश्न आहे. आपण सभापती महोदय, या सगळ्या विषयात सरकार सातत्यानं दावोसच्या नावाखाली डंका पिटवला जातो, परंतु प्रत्यक्षात या महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी गुंतवणूक येते. अनेक गुंतवणूक या महाराष्ट्रात आलेली गुजरातमध्ये वळवण्याचं पाप मागच्या काळात घडलेलं आहे. सभापती महोदय, उद्योग विषयाविषयी सुद्धा राज्यपाल बोललेले आहे. भूखंड आम्ही दिले 3,500 एकर. सभापती महोदय, काही एक छोट्याशा माझ्याकडे काही याद्या आहे की ज्या भूखंड कोणाला दिले. सरकारने दिले. MIDCचे भूखंड कोणाला दिले पाहिजे? इंडस्ट्रीला दिले पाहिजे, उद्योगांना दिले पाहिजे. ठीक आहे, उद्योगाला सहकार्य करणारे वेगवेगळे विषय, मग पर्यावरणासाठी तिथे भूखंड आवश्यक असतात, एज्युकेशनसाठी आवश्यक असतात, हे मला मान्य आहे. परंतु इथं कोणाला दिले? द्यायला पाहिजे भूखंड, पण ते सरकारने दिले पाहिजे. उद्योग विभागाचं ते काम नाही. माननीय या विभागाने जे भूखंड दिले, नाट्य परिषदेच्या हट्टापायी उद्योग मंत्र्यांनी औद्योगिक पट्ट्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या आग्रहाखातर 3 ते 5 एकर भूखंड द्यायचं ठरवलेलं आहे. वृद्धाश्रम बांधण्यासाठी भूखंड दिलेला आहे सभापती महोदय. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीच्या मंडळ आहेत त्यांना दिलेलं आहे. कुणबी समाजोन्नती संघ, सांस्कृतिक भवन, जिल्हा तेली समाज, रोहिदास समाज, जमातेल मुस्लिमीन बाजारपेठ, क्षत्रिय मराठा, पांचाळ सुतार, राधाकृष्ण मंदिर, वेगवेगळे. यादी मोठी आहे सभापती महोदय. तर ही जर यादी एवढी मोठी असेल तर उद्योग विभागाचे भूखंड कोणाला दिले पाहिजे याच्यात प्रत्यक्ष या विभागाच्या अधिकाऱ्याने लिहिलेला अभिप्राय सुद्धा माझ्याकडे सभापती महोदय. त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सामाजिक कार्यास्तव भूखंड वाटप करण्याबाबतचे महामंडळाचे धोरण नाही, तरी उद्योग विभागाने असे भूखंड वेगवेगळ्या संस्थेना दिले. सांगण्याचा मुद्दा हा की उद्योग विभाग वेगवेगळ्या घोषणा करतो, परंतु प्रत्यक्षात आता प्रवीण भाऊ बोलले की एवढ्या खिडक्या होत्या ना, आता एवढ्या झाल्या. एकच खिडकी झाली आहे, बाकी खिडक्या जायची गरज पडत नाही उद्योग विभागात. मला वाटतं ज्याला समजायचं त्याने समजून घ्या. एकच खिडकी झाली, एकाच खिडकीत गेलं की सगळं काम होतं. भरत शेठ, एकाच खिडकीत काम होतं, बाकी खिडक्यात जाण्याची गरज पडत नाही. इतकं प्रभावी काम उद्योग विभाग आपल्याकडे सभापती महोदय करतो. सभापती महोदय टेक्सटाईल विषयी सुद्धा बोललेला आहे, परंतु मागच्या काळामध्ये सरकारने टेक्सटाईलचं धोरण चांगल्या पद्धतीने स्वीकारलेलं असताना प्रत्येक